पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरे तैसेची। जो सर्वज्ञानी दया घन मुनी हृदय ज्याचे करते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मज माझे होत असे। ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीचे असे। पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजवा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी न मन कोणा करावे म्या। सुखम नित्यम सुप्रकाशम व्यापकम नाम रूपयो अधिष्ठानम बुद्धिबोध्यम बुद्धिरुद्रज्ञतु निर्मलम अपारम सर्व वेदांत वेद्यम प्रत्यक परम तदेवाहम नमतो नेदितिमे निश्चिता मती। जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 65 क्रमांकाचा तत्वम पदाचे वाच्यार्थ निरूपण। विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 65 क्रमांकाचा तत्वम पदाचे वाच्यार्थ निरूपण। तर 5 तरंगाचा विचार पूर्ण करून 6व्या तरंगाच्या समारोपाकडे आपली वाटचाल आहे। यामध्ये 3 विषय प्रधान त्यातला शेवटचा विषय आपला चालू आहे। 4थ्या तरंगामध्ये तत्वदृष्टी हा उत्तम अधिकारी असल्यामुळे स्वप्नाचा दृष्टांत करून जागृतीला मिथ्या ठरवलं, पण हा तर्कदृष्टी असल्यामुळे जागृतीचा दृष्टांत करून स्वप्न सत्य ठरायला काय हरकत आहे। आणि नाही स्वप्न सत्य ठरवता आला तर एखादा सिद्धांत तरी यांचा आपण मोडीत काढावा असा 19 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये प्रयत्न त्यांनी पुष्कळ केला तर्कदृष्टीने, परंतु त्याला लक्षात आलं की स्वप्न मिथ्याच आहे, स्वप्न स्वप्नच आहे। आणि मग स्वप्नवत जागृती हा सिद्धांत त्याला मान्य होत नाही, म्हणून गुरुदेव म्हणतात बाबा रे मी तुझा गुरु तू माझा शिष्य मी तुला केलेला उपदेश हे सगळं आग्रदेवाच्या स्वप्नाप्रमाणे आहे। मग आग्रदेवाचं स्वप्न विस्ताराने ऐकावं अशी त्यांनी इच्छा केली आणि आग्रदेवाच्या स्वप्नामधील 3 प्रश्नाचे उत्तर देत असताना 21 क्रमांकाच्या परिच्छेदापासून ते 57 क्रमांकाच्या परिच्छेदापर्यंत तो प्रश्न उत्तराचा भाग झाला आणि त्यातून स्वप्नवत जागृती सिद्ध झाली। पण मग तेवढ्याने काम भागत नाही, म्हणजे 3 शरीर आणि 5 कोशाहून आत्मा वेगळा आहे एवढं जाणून चालत नाही, तो आत्मा ब्रह्मरूप जाणला पाहिजे। आणि तो आत्मा ब्रह्मरूप हे जाणण्याकरता पुढे तत्वमसी महावाक्याचं तात्पर्य हे शक्यार्थाने त्याचा बोध होत नाही, तो लक्षार्थाने होतो। आणि लक्षार्थामधील 3 लक्षणेपैकी जहदाजहद लक्षणेने होतो, भागत्याग लक्षणेने होतो, इतर 2 लक्षणे होत नाही। पण त्या लक्षणेचे प्रकार जाणून घेण्या अगोदर लक्षणा म्हणजे काय हे कळावं, पण शक्तिवृत्ती वाचून लक्षणावृत्ती कळत नाही। शक्य संबंध लक्षणा शक्तिवृत्तीमध्येच लक्षणेचं बीज असल्यामुळे शक्तिवृत्तीबद्दल अर्थात शक्तीबद्दल कोणाकोणाची काय मतं आहे ती मतं मध्यंतरी ग्रंथकाराने आपल्यासमोर ठेवले। वेदांत, नैयायिक, वैयाकरणी आणि भट्ट, त्यातील भट्ट, वैयाकरणी आणि नैयायिक हे मतं खंडित आहे आणि वेदांत मतच मंडित आहे। म्हणजे पदाच्या ठिकाणी सामर्थ्य असतं त्याला शक्तिबल जोर असं म्हणतात। आणि मग आपल्याला कळालं पहिले पद कळतं आणि पदाच्या द्वारा त्या पदार्थाचं म्हणजे वाचकाच्या द्वारा वाच्याचं ज्ञान होण्याकरता वाच्य वाचकाच्या संबंधाचं ज्ञान लागतं, त्या संबंधालाच वृत्ती असं म्हणतात। आणि त्या वृत्तीमध्ये 2 प्रकार आहेत, शक्तिवृत्ती आणि लक्षणावृत्ती। मग शक्तिवृत्तीमध्येच लक्षणाचं बीज असल्यामुळे शक्तीचं स्वरूप कळालं, मग पद कळतं, पद कानावर पडतं, पदाचा वाच्य कळतो, पदाचा वाच्य कळणं म्हणजे वाचकाद्वारा वाच्याचं ज्ञान होणं याला शाब्दबोध म्हणतात। आणि तो शाब्दबोध अनुभूतीच्या विरुद्ध असेल तर मग लक्षणा करावी लागते। आणि मग त्या लक्षणेमधील 3 प्रकार कोणते ते मागे 58 परिच्छेदामध्ये आणि काल 64 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये त्याचा सांगोपांग यथाशक्ती यथामती आपण विचार केला। वाच्यार्थाचा पूर्ण त्याग करून तत्संबंधी अर्थाचं ग्रहण केलं जातं, त्याला जहद लक्षणा म्हणतात। गंगायाम घोष हे त्याचं उदाहरण आहे।
पण या लक्षणाचं महावाक्याचं तात्पर्य काढण्यामध्ये उपयोग नाही, कारण वाच्यार्थाचा पूर्ण त्याग केला म्हणजे कुटस्थ आणि ब्रह्मचैतन्याचा सुद्धा त्याग होईल. मग आपण ऐक्य करणार कोणाचं? मग अजहद लक्षणा ज्याच्यामध्ये वाच्यार्थासहित आणखी काही अर्थाचं ग्रहण केलं जातं, शोणो धावती हे त्याचं उदाहरण त्यांनी दिलं. याही लक्षणाचा महावाक्याचं तात्पर्य काढण्यामध्ये उपयोग होत नाही, कारण इथे ज्या माया आणि अविद्येमुळे विरोध प्रतीतीला येतो त्या उपाधीचा त्याग होत नाही, वाच्यार्थाचा त्याग न करता आणखी काय अर्थाचं ग्रहण आहे म्हणजे विरोध परिहार होतच नाही, म्हणून त्याही लक्षणाचा उपयोग नाही. मात्र भागत्याग लक्षणाचा उपयोग होऊ शकतो. स्वयं देवदत्त हे त्याचं उदाहरण त्यांनी दिलं. तू हा विठ्ठल बरवा संत वाङ्मयातही आपण बघितलं. आणि ते वाच्यार्थातील विरोधी भागाचा त्याग करायचा म्हणजे माया आणि अविद्या, अंतत्कृत, अल्पज्ञातादी, सर्वज्ञातादी या धर्माचा त्याग करायचा आणि अधिष्ठान अंशाचं ग्रहण करायचं, कुटस्थ आणि ब्रह्माचं ग्रहण करायचं. असं जहदाजहद नाम भागत्याग लक्षणे ते तात्पर्य निघतं. असं इथपर्यंत विचार आपण काल केला. आता हाच भागत्याग लक्षणा करायची नेमकी कशी याचा थोडासा सांगोपांग विचार करत असताना इथे वाच्यार्थाचा आपल्याला त्याग करायचा आहे आणि लक्षार्थाचं ग्रहण करायचं आहे. मग तत्वमसी महावाक्यातील जे 3 पद आहेत, तत्, त्वम आणि असी. तत् सर्वनामाचा अर्थ आहे ते, त्वम सर्वनामाचा अर्थ आहे तू आणि अशी म्हणजे आहेस. एकंदर वाक्य अर्थ आहे ते तू आहेस. पण ते तत्पद वाच्यार्थाने अर्थात शक्यार्थाने ईश्वराचं बोधन करतं आणि त्वमपद हे वाच्यार्थाने नाम शक्यार्थाने जीवाचं बोधन करतं. आणि अशी म्हणजे आहेस म्हणजे तो असणारे ईश्वर तू आहे असा त्याचा शक्तिवृत्तीने अर्थ होतो. पण तो असणारा ईश्वर तू आहे हा शक्तिवृत्तीने झालेला अर्थ कळतो पण अनुभवाला जुळत नाही. आणि अनुभवाला जुळत नाही म्हणून आता आपल्याला लक्षणा करावी लागते. का अनुभवाला जुळत नाही? मुळात तत्पदाचा वाच्य असणारा जो ईश्वर आहे तो ईश्वर म्हणजे काय, ते ईश्वर तत्वाचा परिचय काय, त्वम पदाचा वाच्यार्थ असणारा जीव त्याचा परिचय काय. थोडक्यात जीव आणि ईश्वराचा परिचय करून देणारा 6व्या तरंगातील हा 65 क्रमांकाचा परिच्छेद आहे. वाच्यार्थाने त्याचा यथार्थ परिचय करून देणारा. नाहीतर ईश्वरवादाबद्दल काही तर नास्तिक दर्शनकार आहे जे ते 4 वाकादी ईश्वर मानतच नाही. आस्तिक दर्शनकारमध्ये जे श्रौत आस्तिक आहे ते त्याच्यामध्ये सांख्य दर्शन आणि योग दर्शन, त्याला सांख्य किंवा पूर्वमीमांसक हे मूर्तिरूप ईश्वर मानत नाही, मंत्ररूप ईश्वर मानतात. सांख्य दर्शन याच्यामध्ये ईश्वरा असिद्ध असं म्हणतात. त्या सांख्यामध्ये सांख्य योग यांचं युगल आहे, जोडी आहे. तर त्यामुळे एकाला शेश्वर सांख्य म्हणतात आणि एकाला निरीश्वर सांख्य म्हणतात. योग दर्शनाला शेश्वर सांख्य म्हणतात आणि सांख्य दर्शनाला निर्विश्वर सांख्य म्हणतात. म्हणजे त्यात काही ईश्वर मानतच नाही जे नास्तिक दर्शनकार आहे. काही मानतात ते तर्काने मानतात, त्यात काही मंत्ररूप मानतात मूर्तिरूप मानत नाही, काही मूर्तिरूप मानतात मंत्ररूप मानत नाही, काही दोन्ही मानतात. बरं, ईश्वराबद्दल पुन्हा अनेकाच्या अनेक कल्पना आहे. अगदी इस्लाम धर्मामध्ये पाहिलं तर ते 7व्या आसमानात कुठेतरी त्यांचा अल्ला आहे, म्हणजे त्यांची कल्पना ईश्वरवादाबद्दल भिन्न आहे. ख्रिश्चन असेल तर येशू हाच त्यांचा ईश्वर आहे. नंतर काही धर्मकार ते बुद्धाला त्यालाच ईश्वर मानतात. प्रत्येकाच्या ईश्वरवादाबद्दल काही भिन्न भिन्न काही कपोल कल्पना आहे. काही शास्त्राला अनुसरणाऱ्या आहे पण वेदांत दर्शनाला अनुसरणाऱ्या नसणाऱ्या त्या काही कल्पना ह्या श्रुतीला अनुकूल असेल तर युक्तीला प्रतिकूल आहे, युक्तीला अनुकूल असेल तर श्रुतीला प्रतिकूल आहे. काही श्रुती युक्तीला जुळणाऱ्या असेल तर अनुभूतीच्या विरुद्ध येतात. अशा भिन्न भिन्न कल्पना ईश्वरवादाबद्दल आहे. आणि त्यामुळे ईश्वराबद्दल आपलं एक यथार्थ श्रुती युक्ती अनुभूतीच्या अविरुद्ध असा ईश्वरवादाची कल्पना, ईश्वर म्हणजे काय हे आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर त्याकरता हा 65 क्रमांकाचा परिचित उपयोगाचा आहे. अगदी सूत्ररूपाने पण निर्दुष्ट ईश्वरवादाची कल्पना आपल्या डोळ्यासमोर ग्रंथकारांनी इथं ठेवलेली आहे, म्हणजे तत्पदाचं वाच्यार्थाचं स्पष्टीकरण केलेलं आहे. पंचदशीमध्ये बोलले ईश्वर म्हणजे काय, मायाबिंब वशुकृत्य तामशात सर्वज्ञ ईश्वरा. मायेमध्ये प्रतिबिंबित झालेलं चैतन्य त्याला ईश्वर असं म्हणतात. किंवा 4थ्या तरंगामध्ये आपण पाहिलं ईश्वर म्हणजे काय तर व्यापक असणारं ब्रह्मचैतन्य, त्याच्या आश्रयाने असणारी शुद्ध सत्व होती माया, मायेमध्ये पडलेलं ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब त्याला ईश्वर असं म्हणतात. ही ईश्वराची कल्पना आहे. ईश्वरवादाची कल्पना म्हणजे वस्तुस्थिती. पण कल्पना म्हटलं तरी चालेल, कारण ब्रह्मच एक सत्य आहे, जगन मिथ्या आहे, त्यामुळे कल्पना म्हटलं तरी चालेल.
पण पहिल्या ब्रह्मस्वरूपापर्यंत जाण्याकरता ईश्वर अनुग्रहादेव पुंसाम अद्वैत वासना महाभय परित्राणाम द्वित्रिणाम उपजायते असं म्हटलेलं आहे. म्हणजे ब्रह्मस्वरूपापर्यंत जाण्याकरता आपल्याला जशा 4 कृपा लागतात त्यात प्रधान ईश्वर कृपा आहे. आणि ईश्वराची कृपा कधी होईल? ईश्वराची भक्ती करेल तेव्हा. आणि ईश्वराची भक्ती करेल कधी? ईश्वर आपल्यापेक्षा महान आहे ना आपण लहान आहे, त्याची कृपा संपादन करणं आपल्याला अपेक्षित आहे हे कळेल तेव्हा. पण त्याकरता ईश्वराचा परिचय तर झाला पाहिजे. बरं, ईश्वर हा जगताचा कारण म्हणूनही सांगितलेला आहे. माया कारणवाद, ब्रह्म कारणवाद, ईश्वर कारणवाद. तर विवर्त उपादान कारण ब्रह्म आहे, परिणाम उपादान कारण माया आहे, आणि जगाचा अभिन्न निमित्त उपादान कारण म्हणजे हा ईश्वर आहे. आणि हा ईश्वरच तत्पदाचं वाच्य आहे. ते ईश्वराचा परिचय देताना या 6व्या तरंगातल्या या 65 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये सामान्यतः 8 लक्षणं सांगितली. आणि जीव म्हणताना जीव म्हणजे काय? तर चैतन्यमेद अधिष्ठानम लिंग ध्येयश्चे पुन्हाचिच्छा लिंग ध्येयस्ता तत्संगो जीव उच्यते. जीवाबद्दलही अनेक भ्रामक धारणा आहे. कोणी मन हे जीवाचं स्वरूप मानतात, ते म्हणलेले वायामने नाव एरी विकल्पनाची सावे व जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. मनाला जीव म्हणतात, कोणी बुद्धीला जीव म्हणतात, कोणी अंतकरणाला जीव म्हणतात म्हणजे चित्तचतुष्टयापैकी. कोणी प्राणाला जीव, प्राण हे जीवाचं स्वरूप मानून बसतात. कोणी अन्नमय कोश, प्राणमय कोश, हे झाले ना पंचकोश म्हणजे काय? एक प्रकारचं जीवाचं वेगवेगळं स्वरूप मानून बसणं. पण जीव जीव म्हणजे काय? तर अंतकरण अधिष्ठान चैतन्य म्हणजे कुटस्थ चैतन्य, त्याच्या आश्रयाने असणारी बुद्धी आणि त्या बुद्धीमध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब, त्याला जीव म्हणतात. पण हे म्हटलं का पुन्हा ते अव्याप्ती नावाच्या दोषाने ग्रस्त हे लक्षण झालं पुन्हा. कारण बुद्धी म्हणलं का ती जागृतीत आहे, स्वप्नात आहे, सुषुप्तीत कुठे आहे? मग प्राज्ञस्वरूप जीवावर लक्षणाच्या अव्याप्ती नावाचा दोष होतो असा विचार मागे आपल्याला गेलेला आहे. म्हणून तिथे अंतकरण किंवा वेष्टी अज्ञान, आणि त्या अंतकरणा किंवा म्हणजे कुटस्थ चैतन्य त्याच्या आश्रयाने असणारं अंतकरण किंवा वेष्टी अज्ञान, त्या अंतकरण किंवा वेष्टी अज्ञानामध्ये कुटस्थ चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब त्याला म्हणतात जीव. आणि असा जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये पितळ आणि सोनं दोन्ही चमकतं. दोन्ही प्रकाश तत्वाने कांती प्रकाश हे दोन्ही ठिकाणी आहे. पण जी पितळाची गुणवत्ता आहे ती सुवर्णाची नाही, सुवर्णाची आहे ती पितळाची नाही. पितळ पितळ आहे, सुवर्ण सोनं आहे. तसं सुवर्ण स्थानी ईश्वर आहे आणि पितळाच्या स्थानी एक प्रकारचा जीव आहे. कारण जीवाची जी धर्म आहे ते परमात्म्याची नाही, शिवाची जी आहे ती जीवाची नाही. खरं तर दोघंही उपाधिकच आहे. कल्पना अविद्या तेने झाला जीव, माय उपाधी शिव बोली जेते. मग ते ईश्वर तत्वाचा परिचय आणि जीव तत्वाचा परिचय ग्रंथकार आपल्यासमोर या परिच्छेदामध्ये ठेवतात. तर त्या पंक्तीसहितच आपण थोडंसं पाहू. तर तरंग 6वा परिच्छेद 65 क्रमांकाचा तत्वम पदाचे वाच्यार्थ निरूपण. त्याप्रमाणे तत्वमसी या महावाक्यात भागत्याग लक्षणा कशी होते हे दाखवितात. तत्वमसी हे महावाक्य आहे. कारण कालही बोललो आपण, जीव जगत परमात्मा याचं स्वरूपाचं वर्णन करतं ते अवांतर वाक्य, आणि जीव शिवाचं ऐक्य प्रतिपादन करतं ते महावाक्य. 4 महावाक्यापैकी इथे घेतलं तत्वमसी महावाक्य, जे ब्रह्मविषयक परोक्षतेची भ्रांती घालवणारं महावाक्य आहे. तत्वमसी ते ब्रह्म तू आहेस. या महावाक्यात भागत्याग लक्षणा कशी होते? कारण जद लक्षणाने आणि अजद लक्षणाने तात्पर्य बोध होत नाही, तो भागत्याग लक्षणाने होतो. म्हणून म्हणतात की तत्वमसी महावाक्यात भागत्याग लक्षणा कशी होती दाखविण्याकरता तत्वमसी महावाक्यातील तत्पद व त्वमपद यांचा वाच्यार्थ आता आम्ही सांगतो. तर त्यातील अगोदर तत्पदाचा वाच्यार्थ आपल्यासमोर ठेवतात. त्यातले 8 भाग ठेवतात. शब्द अत्यंत छोटे आहेत पण याच्यामध्ये खूप मोठा आशय दडलेला आहे. यथाशक्ती आपण पाहू. तत्पदाचा वाच्यार्थ, त्यातला पहिला तत्पदाचा वाच्यार्थ जो ईश्वर आहे तो कसा आहे? तर म्हणले सर्व शक्ती म्हणजे सर्व शक्तिमान कोण आहे? ईश्वर आहे. सर्व शक्ती म्हणजे ज्याचे ठिकाणी सर्व प्रकारचं सामर्थ्य आहे. संत वाङ्मयातले प्रसिद्ध काही वचन आहे, चाले शरीर कोणाचे असत्ते, कोण बोलवी ती हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजनच चुकू नको. किंवा वृक्षाचे पान हाली ज्याची सत्ता, राहिली अंता मग कोठे. किंवा भगवती ज्ञानेश्वरीमध्ये भगवान परमात्म्याच्याच मुखात ज्ञानोबा ठेवताना म्हणतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण व्हाले, जे जगाती चाळिता, मियाच नेमेला साता, काळूक रासी तशी भूता ये म्हणे, आगाते पिंड स्वतः सकळी जायाची,
आणि ते पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखा ओलांडावी, पृथ्वी आभूती व्हावी, आज्ञापायी माझी. म्हणजे भगवती ज्ञानेश्वरीमध्ये गाथेमध्ये म्हणून समर्थ जे करी ते न होय चराचरी. म्हणजे समर्थ परमात्मा जी जी अर्थात समर्थ जो करतो ते चराचरात इतराकडे होऊ शकत नाही, कारण तो सामर्थ्यशाली असल्यामुळे तो करतो. इतर असमर्थ आहे म्हणून ते कल्पना सुद्धा करू शकत नाही. परमात्म्याने चित्रविचित्र जगत केलं, आपण मागे बघितलं का या चित्रविचित्र जगताची जीव कल्पना सुद्धा करू शकत नाही, असं हे जगत परमात्म्याने केलं. मनसापि चिंतितुम अशक्य. का तर सर्व शक्ती म्हणजे सर्व प्रकारच्या सामर्थ्याने तू युक्त आहे. आता म्हणले सर्व सामर्थ्य म्हणजे अनेक प्रकारचं सामर्थ्य. मग सर्व सामर्थ्य कोणते असे सामर्थ्य आहेत, प्रश्न निर्माण झाला. तर सर्व सामर्थ्य म्हणताना सामान्यतः परंपरेने आपली पूर्वसुरी त्रिविध सामर्थ्याचा विचार करत आले का, ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या सामर्थ्याचा अंतर्भाव आहे. कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम सामर्थ्य. हे त्रिविध सामर्थ्य नथुसिंग बाबा आपल्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक, बाबांच्या अनेक मालिकेमध्ये हा उल्लेख केला आहे त्रिविध सामर्थ्याचा, कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम सामर्थ्य. मग कर्तुम सामर्थ्य कशाला, तर बाबा सांगायचे कर्तुम सामर्थ्य म्हणजे ज्याच्याकडे उत्पत्ती विनाशाचं सामर्थ्य असतं त्याला कर्तुम सामर्थ्य म्हणतात. ज्याच्याकडे सामान्याकडनं असामान्य कार्य करून घेण्याचं सामर्थ्य त्याला अकर्तुम सामर्थ्य म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये निंदनीय लोक त्याच्या संपर्कात आल्याच्या नंतर त्यांनाही वंदनीय करण्याचं सामर्थ्य असतं त्याला अन्यथा कर्तुम सामर्थ्य म्हणतात. आणि तिन्ही सामर्थ्य परमात्म्याकडे आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला भेटते. एक उदाहरण दाखल म्हणून जर आपण पाहिलं तर कर्तुम सामर्थ्य म्हणजे उत्पत्ती विनाशाचं सामर्थ्य. तर संतांचे प्रसिद्ध वचन आहे, जेणे विश्व निर्मिले महर्षी देवा ते संस्थापिले, 21 स्वर्गाते धरले, सत्ता मात्रे आपुली, अजयापासून सकळ महिमंडळे झाले, तो एक पंढरीचा राणा नय अनुमाना श्रुतीशी. म्हणजे हे उत्पत्ती विनाशाचं सामर्थ्य आहे. आणि आपल्या विचारसागरात मागे गेलं ज्या वेळेला जीवसृष्टी ईश्वरसृष्टी हा विचार आपला मागे झाला त्यावेळेला ते एकच असणारं चैतन्य उपाधीचा स्वीकार करून ब्रह्मा विष्णू महेश या रूपाने रजगुण सत्वगुण आणि तमगुण या उपाधीचा स्वीकार करून ते ईश्वर चैतन्य ब्रह्मा विष्णू महेश या संज्ञेला प्राप्त होतं. आणि समष्टी जगाचं प्रारब्ध कर्म फलभोगाला सन्मुख झालं का ब्रह्मदेव रूपाने उत्पत्ती, भोगाचं सामर्थ्य त्यावेळेला भोग्य भोगायतन भोग देऊन विष्णू रूपाने पालन, आणि समष्टी जगाचं प्रारब्ध कर्म फलभोगाला विन्मुख झालं का शंकर रूपाने प्रलय करणारं तेच तत्व आहे. म्हणजे उत्पत्ती विनाशाचं सामर्थ्य परमात्म्याकडे आहे, म्हणून कर्तुम सामर्थ्य त्याकडे आहे. अकर्तुम सामर्थ्य आहे. अकर्तुम सामर्थ्य म्हणजे सामान्याकडनं असामान्य कार्य करून घेणं. दुर्जनाचा येणे करुणी संहार पूर्ण अवतार रामकृष्ण या दोन्हीच अवताराचं आपण पाहिलं तर एकाच 11व्या अध्यायाच्या एका ओळीमध्ये हे दोन्ही प्रकारचं सामर्थ्य माऊली सांगतात. माऊली म्हणतात, अहो राणीचे पाले खायरा नेवाने केले लंकेश्वरा, एकला अर्जुन परी आक्षोनी 11 नजिनेची काही आक्षेपार्थाने विचारतात. म्हणजे तिथे वानर हाती लंका घेवविली म्हणे तुका, म्हणजे कपिकुळ उद्धरलेले मुक्त केले राक्षसा. वानर आश्वल यांचं साह्य घेऊन 33 कोटी देवाला बंदिशाळेत ठेवणारा, नवग्रहाच्या पायऱ्या करणारा, शेनीला आपल्या आसनाखाली उपडा ठेवणारा असा दुर्दांत असणारा असुर रावणावरती परमात्मा विजय मिळवतात. म्हणजे हे माकडाचं वानराचं आश्वलाचं सामर्थ्य नाही, ते परमात्म्याचं आहे. त्यांच्याकरवी परमात्मा ते करून घेतात. आणि एकला अर्जुन अक्षुनी 11 ज्यांच्यासोबत अर्जुन लढतो ते सामान्य हस्ती नाहीत. मृत्यूवर विजय ज्यांनी संपादन केलेला आहे, इच्छा मृत्यूचं वरदानधारी ते पितामह भीष्म आहे. ज्यांनी आपल्या गुरुला पराजित केलं, परमात्म्याला सुद्धा प्रतिज्ञा माघारी घ्यायला लावली, हा ज्यांचा अधिकार आहे. बरं, चिरंजीव जे 8 आहेत त्यातले 3 अर्जुनाच्या विरोधात आहेत. तिथं अश्वत्थामा, कृपाचार्य आणि कृतवर्मा ते अर्जुनाच्या बाजूने लढायला आहे. आणि अंगराज दानवीर कर्ण असे रथी अतिरथी महारथी असताना एकला अर्जुन परी अक्षुणी 11 नजिनीची काही जिंकलं. बरं, त्या अर्जुनाचं सामर्थ्य होतं असं जर म्हणावं तर बघ, त्या व्याधाचा बाण लागण्याचं निमित्त करून भगवान परमात्मा निज धामाला जातात. त्यावेळेला मग त्या भिल्लाच्या स्त्रियांनी सुद्धा अर्जुनाला काल उठावं, याचा अर्थ त्या अर्जुनाचं सामर्थ्य नाही. बरं, महाभारती युद्ध झालं काल परवा आपण जगदीश शास्त्रीकडनं ऐकलं. महाभारती युद्धामध्ये रोज परमात्म्याने अगोदर उतरावं, अर्जुनाने मागून उतरावं, देवाने खाली बसावं वीरासनामध्ये आणि देवाच्या जोड्यासहित देवाच्या अंकावर पाय ठेवून अर्जुनाने खाली उतरावं. पण महाभारती युद्धाच्या समारोपाच्या क्षणी अर्जुना तू खाली हो म्हटले, देवा मी रथी तुम्ही सारथी म्हणले, तरी आज मी सांगतो ते ऐक. अर्जुन खाली गेले तर परमात्मा उतरल्याच्या नंतर रथ
तो जळून राग झाला आणि मग देवाने त्याचं उत्तर दिलं. याचा अर्थ ते सामर्थ्य अर्जुनाचं नसून भगवान परमात्म्याचं आहे. म्हणजे सामान्य असणाऱ्या अर्जुनाकडनं महाभारती युद्धात विजय मिळवून घेतला आणि वानराकडनं रावणावर विजय संपादन केला. हे सामान्याकडनं असामान्य कार्य परमात्मा करून घेतात, हे अकृत्रिम सामर्थ्य आहे. आणि अन्यथा कृत्रिम सामर्थ्य जर म्हटलं तर निंदनीय त्याच्या संपर्कात आल्याच्या नंतर वंदनीय होतात. आता कृष्ण अवतारामध्ये पाहिलं आपण तर कुब्जा असेल किंवा अनेक गोपाळसुद्धा ते गवळीयाची ताकपिरे कोण पोरे चांगली एवढा त्यांचा छंद देवा तुकोबरायाने म्हणावं. आणि त्यांना त्यांचे उष्टावळी देवाने खावी आणि ते गोपाळ आज उपनिषदातले मंत्र म्हणून मानले व्हावे. त्या गवळणी पाहिलं तर अनपड गवार, पण आज त्या जानवेद गर्भीच्या श्रुतीरूपी नोहे मत प्राप्ती असं म्हणून त्या वंदनीय व्हाव्या. याचं एकमेव कारण आहे, अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदितेही त्याने वंदे केले. आणि ज्ञानदेव म्हणे व्यासाचे कोणा द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा आहे पांडवा घरी आहे, पण त्या पांडवाच्या बाबतीत तुकोबराय म्हणतात कागाची विष्टी जन्म पिंपळासी पांडव कुळासी पाहता दोष. पण आज पांडवाचं नामचिंतन करून लोक मुक्त होतात. याचं कारण अंगीकार परमात्म्याने त्यांचा केला. जे निंदनीय असताना परमात्म्याने त्यांना वंदनीय केलं. म्हणजे निंदनीय आल्याच्या नंतर त्याच्या संपर्कात वंदनीय होतात, हे त्याचं अन्यथा कर्तुम सामर्थ्य आहे. सामान्याकडनं असामान्य कार्य करून घेतो, हे त्याचं अकर्तुम सामर्थ्य आहे. आणि उत्पत्ती विनाश परमात्मा करतो, हे त्याचं कर्तुम सामर्थ्य आहे. असा त्रिविध सामर्थ्याने संपन्न परमात्मा असल्यामुळे तो सर्वशक्तिमान आहे. बरं, जसा परमात्मा तसे देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. जसं परमात्म्याकडे त्रिविध सामर्थ्य आहे तसं संताकडे त्रिविध सामर्थ्य आहे. आता सगळ्या संतांचा विचार करणं उचितही नाही आणि त्याला आपल्याला वेळही नाही. पण कलशस्थानी असणारे तुकोबर आहे आणि पायाच्या स्थानी असणारे ज्ञानोबर आहे, हे दोन पाहिले म्हणजे सगळी संत मंदिरे त्यात आले. ज्ञानदेव रचेला पाया उभारिले देवालया, तुका झाला शिकळसन भजन करा सावकाश. ज्ञानोबर आहे महाविष्णूचा अवतार आहे, सखा माझा ज्ञानेश्वर जनाबाई महाराज म्हणतात. आणि म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. म्हणजे साक्षात ये तिन्ही विष्णूच आहेत, विष्णूचेच अवतार. विष्णूच राम आहे, विष्णूच कृष्ण आहे, विष्णूच ज्ञानदेव तुकोबर आहे ना. मग त्यांच्याकडे संत अवतारात सुद्धा हे तिन्ही प्रकारचं सामर्थ्य माऊलीकडे आपल्याला पाहायला भेटतं. कर्तुम उत्पत्ती विनाशाचं सामर्थ्य महिपती बाबांनी उल्लेख केलेला आहे. मुक्ताख्या ब्रह्मचितकला या ग्रंथात आपले वक्ते बाबांनी सांगितलेलं आहे आणि संत चरित्रकारने हा उल्लेख केलेला आहे. ज्ञानोबराय हे आळंदीचे मुळात आळंदी निवासी. काय चला आळंदीला जाऊन ज्ञानेश्वर डोळा पाहू, होतील संतांच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी. ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. आणि शेवट गोड आहे बघा, ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. नाही, तुकोबरायचा ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर, जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाग, असं वर्णन केलं बघा. तर ज्ञानोबराय आळंदीचं जवळच हे चाकण. ज्ञानोबराय भगवान परमात्म्याची परवानगी घेऊन नामदेव महाराजला तीर्थयात्राला सोबत घेऊन जातात. तोही पार नाकी न आले त्यावेळेला देवाला नामदेवांच्या समजूत घालवण्याकरता. देव म्हणे नामाप आहे, ज्ञानदेव मीचे आहे, तो अनिमान आहे तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा. गेले ते तीर्थयात्रेला जात असताना आपल्या या कराडाजवळ घडलेला प्रसंग आहे. ज्ञानोबरायाकडे हे अकर्तुम सामर्थ्य कसं, तर या आपल्या चाकणचे महिपती होऊन गेले ते महिपती बाबा म्हणून. त्यांची कन्या सीताबाई ती दिली कराडला. तिचे मिस्टर राजाराम म्हणून त्यांचं नाव. ते थोडे नास्तिक विचाराचे आणि ही माऊली मात्र ज्ञानोबरायाच्या जवळची आहे, ज्ञानोबरायाच्या कुशीतलं चाकण आहे. ती आस्तिक आहे. बालपणात म्हणा अगोदर माहेरी आल्यावर कधीतरी तिला माऊलीचं दर्शन झालेलं आहे. आणि माहेरचं कुत्रं जरी आलं तर माता वर्गाला आनंद होतो. आता ही साक्षात विश्वाची माऊली आल्याच्या नंतर त्या माऊलीला किती आनंद झाला. मग सगळे लोक आल्याच्या नंतर ती ज्ञानोबरायाचं प्रवचन ऐकायला आपल्या लेकराला बाळाला कळंगळ धरून घेऊन आली. प्रवचन ऐकल्याच्या नंतर ज्ञानोबरायाचं काही 4-2 दिवस त्या परिसरात वास्तव्य झाल्याच्या नंतर काही भाविक मंडळी ज्ञानोबरायाला आपल्या संत मंडळीला घरी न्यायची संत भोजन करतात. तिलाही वाटलं माऊली आपल्या घरी यावी, पण पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे यांनी परवानगी दिली पाहिजे किंवा हा निरोप माझ्यापेक्षा त्यांनी सांगितला पाहिजे. पण हे महाशय जाणार नाही तिला माहिती आहे. तरी तिने विनंती करून बघितली. त्यांनी सांगितलं मी तुला जाऊ देतो, हेच आभार मान, मला आग्रह करू नको. पण माऊली आपल्या घरी यावे हे त्या माऊलीची उत्कट इच्छा, म्हणजे पराकोटीची जिज्ञासा.
आणि काय केलं म्हणजे माऊली आपल्या घरी येईल, आणि तिने थोडंसं धाडसी प्रयोग केला. हिरकणी नावाचं जालिम विष आहे, विषामध्ये ते अत्यंत भयंकर विष आहे, म्हणजे ते जर दिलं तर मनुष्य त्याला जाण्याकरता काही सेकंद मिनिट पुरेशी आहे. ते हिरकणी नावाचं विष तिने आपल्या लेकरालाच दिलं. क्षणार्धात ते काळं निळं पडून गतप्राण झालं, मृत्युमुखी पडलं. आणि तिने ते बघितलं. तेवढ्यात त्याचे वडील आले, ते राजाराम, त्यांनी बघितलं. तिने सांगितले, बघा आपलं बाळ तर गेलं, पण आपलं बाळ आपल्याला भेटावं असं वाटत असेल तर कदाचित तुम्ही माऊलीला निरोप द्या. माऊली जर आपल्या घरी आले तर आपलं बाळ आपल्याला भेटू शकतं. म्हणजे माऊली घरी येण्याकरता त्या माऊलीने हा प्रयोग केला. हा नास्तिक, पण नास्तिक जरी असला तरी त्या हिरण्यकशिपूचं सुद्धा भक्तप्रल्हावर प्रेम होतंच ना आपल्या पुत्रावर. पुत्र मोहापोटी तो धावतच गेला आणि माऊली आमच्या घरी या प्रसाद घेण्याकरता. बाळ गेला असं माऊलीला सांगू नका असं तिने त्याला सांगितलं. मग आणि या अगोदर हे प्रवचनाला जाताना माऊलीचं दर्शन घेताना ते बाळच म्हणलं होतं, माऊली आमच्या घरी या. आणि त्याचे पिताही म्हणतात. आता शेवटी आपल्या गावाजवळची एक माऊली आहे, माऊलीला सुद्धा तिची जाण आहेच ना, मधुकरीचं गाव म्हणा. आणि मग माऊलीने ते निमंत्रण स्वीकारलं. माऊली गेल्याच्या नंतर पात्रावर बसल्याच्या नंतर माऊलीने त्या आईला विचारलं, जे बाळाने आम्हाला निरोप दिला होता ते काही जेवायला दिसत नाही. त्या आईने सांगितलं ते खेळायला गेला असेल. अहो म्हटले, त्याने निमंत्रण दिलं आणि ते पंक्तीला नाही, म्हणजे त्याला बोलवून घ्या. मग मात्र तिचं वात्सल्य भाव जागृत झाला, तिच्या डोळ्याला पाणी आलं. त्यांनी विचारलं, आम्ही बाळ विचारतो कुठे, तुम्ही रडता का? म्हणले, बाळ आता या जगात नाही. काय झालं? मग तिने सरळ अंतकरणाने सांगितलं, असं असं मीच केलं. म्हणले, कुठे आहेत? म्हणले, ते झाकलेलं ते वस्त्र काढलं, ज्ञानोबराने फक्त कृपा कटाक्ष निहाळिले. ते बाळ उठलं आणि माऊलीच्या पंक्तीला जेवायला बसलं. याला म्हणतात वासुदेवामध्ये, कैसा वासुदेव बोलतो बोळ, बाळापोटी मायरी गेलं, मेलं माणूस जित उठविलं, वेळ काळा ते ग्रासील गा. म्हणजे उत्पत्ती विनाशाचं सामर्थ्य जसं महाविष्णूकडे आहे तसं महाविष्णूचा अवतार ज्ञानोबरायाकडे हे कर्तुम सामर्थ्य आहे. अकर्तुम सामर्थ्य, सामान्याकडनं असामान्य कार्य करून घेणं. खरं पाहिलं तर जगामध्ये असा कोणता व्यक्ती आहे का तो एखाद्या रेड्याला बोलकं करेल, किंवा जगामध्ये अशी कोणती शक्ती आहे का जड भिंतीला चालेल? भिंत आणि रेडा हे अत्यंत सामान्य आहे. पण त्या रेड्याकडनं ज्ञानदेव म्हणे, बोल रे ऋग्वेद ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. निळोबरायाने म्हणावं, मैसी पुत्रामुखी बोलविणे श्रुती चालविणे भिंती बैसुनिया. नाथबाबाने म्हणावं, रेड्यामुखी वेद बोलविला. म्हणजे हे सामान्य असणाऱ्या रेड्याकडनं ऋग्वेद वदवावा आणि निर्जीव असणाऱ्या भिंतीकडनं चांगदेवाच्या भेटी करता चालायला तिला लावावं. हे सामान्यकडनं असामान्य कार्य करून घेतलं. हे माऊलीचं अकर्तुम सामर्थ्य आहे. आणि अन्यात कर्तुम म्हटलं तर प्रेत हे निंदनीय आहे. आजही अंत्ययात्राला एखादी व्यक्ती गेली तर त्या अंत्ययात्राला प्रेताला स्पर्श जरी नाही झाला तर तिथून आल्याच्या नंतर ती सचैल स्नान करते, म्हणजे त्या प्रेताला अपवित्र मानलं जातं. पण ती माऊली जाताना महासतीचे भोग देखी की सकळ जग परिती आगी अंगणा लोक देखी, ती काय करते, माऊलीचं दर्शन घेते. आणि ज्ञानोबराय बोलून जातात, अखंड सौभाग्यवती भाऊ. ती माऊली स्मित हास्य करते. ज्ञानोबराने विचारलं, आपण हसलात का? ती म्हणायला लागली, हा आशीर्वाद माता द्रौपदीसारखा या जन्माचा का पुढील जन्माचा, कारण मी हे सौभाग्याचं लेणं नाही, सतीचं वाहन आहे. समोर चाललेली अंत्ययात्रा माझ्या पतीची आहे आणि मी सती निघालेली आहे. ज्ञानोबराय म्हणायला लागले, ते खाली ठेवा, कारण माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्पता फळाचे महाद्वीप पातले प्रभू. तिथे कर्तुमयी या प्रसंगामध्ये अकर्तुमयी दिसतं सामर्थ्य. पण अन्याचा कर्तुम का? निंदनीयाला वंदनीय करणं. प्रेत निंदनीय आहे. पण ज्ञानोबराय मध्यवर्ती गेले, ते सुतळे वगैरे सोडायला सांगितले. ज्ञानोबराय म्हणतात, सच्चित आनंद, सच्चेत न बाध्येत. चित म्हटलं का अलुप्त प्रकाश, म्हणजे अवेद्यत विसती अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम. आणि आनंद नाम आनंद विद्वान ब्रह्म, किंवा सत्यम ज्ञानम आनंदम ब्रह्म. सच्चित आनंद हे ब्रह्माचे वाचक आहे. ब्रह्म अनादी आनंद, ते ब्रह्म जाऊ कसं शकतं? आणि तत्वता जीव जर ब्रह्म असेल, हे जर ब्रह्म असेल तर झोपतात कसं? ते बाबाजी थावरे, पण त्याला उठवलं म्हणून सच्चिदानंद त्याला संज्ञाच प्राप्त झाली म्हटलं. आणि सच्चिदानंद बाबा आदरे लेखोको झाला. शेके 1272 ते टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखोको झाला. म्हणजे सच्चिदानंद त्या एका प्रेताकडनं भगवती ज्ञानेश्वरीचं लिखाण काम करून घ्यावं, हे सामान्याकडनं नव्हे अतिसामान्याकडनं असामान्य कार्य भगवान ज्ञानोबराय करून घेतात. म्हणून माऊलीकडे सुद्धा हे त्रिविध सामर्थ्य आहे. जसं वारकरी संप्रदायाच्या पायाच्या स्थानी असणाऱ्या ज्ञानोबरायाकडे त्रिविध सामर्थ्य आहे,
तसा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा आणि तुका विष्णू नाही दुजा, तुकोबरायाकडे सुद्धा हे तिन्ही प्रकारचं सामर्थ्य एका छोट्या छोट्या प्रसंगात आपल्याला पाहायला भेटतं. तुकोबराय कीर्तन करायचे, आरंभी कीर्तन करी एकादशी किंवा पाहुणे ग्रंथ करावे कीर्तन, किंवा मैपती बाबा तर म्हणतात तर पहिलं कीर्तन करायचं, एखादा प्रसंग सांगायचा आणि तो प्रसंग सांगत असताना तसा अभंग जर नसेल तर त्या क्षणी तुकोबराय ऋतंभरा प्रज्ञासंपन्न असल्यामुळे त्या क्षणी तशा अर्थाचे अभंग तयार करायचे आणि ते प्रमाण म्हणून वापरायचे. पण मग कीर्तन एकट्याने होत नाही, कीर्तनात टाळकरी लागतात, वादक गायक सगळं सात. तुकोबरायचंच म्हणणं आहे, लावणी मृदंग सुरती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. मग 14 खानदानी ब्राह्मण टाळकरी होते, ब्राह्मण इतर 14 म्हणतात, 7 ब्राह्मण होते आणि ब्राह्मण इतर 7 होते. त्यातले शिवबा कासार नावाचे एक टाळकरी, आणि ते तुकोबरायाच्या कीर्तनाला निघाले. त्यांची भार्या म्हणायला लागली, अहो ऐकलं का, लेकरू तापाने फणफणलेलं आहे, तुम्ही किमान आज नका जाऊ. त्याने सांगितलं, असं काय बोलतेस, त्याचं जर जाणं असलं तर मी राहण्याने तो राहणार नाही, आणि त्याचं जर राहणं असलं तर मी जाण्याने तो जाणार नाही, त्याच्याकरता माझं कीर्तन का खंडित करते. ते गेलेत. आता ते बाळ शेवटी ताप वाढला, तापाने ते फणफणलं, त्याने डोळे पांढरी केली, हातपाय खोडले, आचकीचके दिले आणि ते देवाघरी गेलं. आता या माऊलीचा पतिव्रता भावावर वात्सल्य भाव भारी भरला, मातृप्रेम दाटून आलं आणि ते लेकराचं ते शेव उचललं आणि तुकोबरायाच्या कीर्तनात आणून आपटलं. हे तुमच्या कीर्तनामुळे हे इकडे आले आणि हे असं घडलं. तुकोबरायाने परमात्म्याला म्हणायला लागले, देवा आमच्या कीर्तनात जर असं झालं तर पहिलेच कीर्तनाला कोणी येईना. जवळ नाही चित्तन काय मांडिले प्रेते, साक्षात प्रेत पांडुरंगाचा धावा केला आणि मग तिथेही मेले माणूस जित उठविले. तर तुकोबरायाने सुद्धा त्या ठिकाणी त्या प्रसंगामध्ये उत्पत्ती विनाशाचं सामर्थ्य तुकोबरायाकडे आपल्याला पाहायला भेटतं. हे कर्तुम सामर्थ्य. अकर्तुम सामर्थ्य म्हणताना सामान्याकडनं असामान्य कार्य करून घेणं. आता हा मोठा विस्तार आहे, अगदी सूत्ररूपाने त्याचा भाव. बीड परगणातले देशपांडे नावाचे ब्राह्मण आहे, त्याला वयाच्या सायंकाळी धनज्ञान मुक्तीची अपेक्षा निर्माण झाली. बरं, योग्य वयात कुठली इच्छा झाली ते शोभन दिसतात, अयोग्य वयात ते नाही, शोभनीय नाही, पण झाली इच्छा. आणि मग कानडा राजा पंढरीचा, पंढरपूर पाटणेगा महाराज सार्वभौम पंढरीला गेलेत, कारण तो विटेवरी ज्याचे पावले समान तोच एक दानशूर दाता. मग त्यांनी परमात्म्याची प्रार्थना केली. 10 दिवस उग्र अनुष्ठान केलं. पांडुरंग परमात्मा स्वप्नात आले, तुम्ही आळंदीला जा. मग चला आळंदीला जाऊ. आळंदीला आले. तिथे इंद्राने स्नान करून आजन वर्षाखाली उग्र असणारं 12 दिवसाचं पण अनुष्ठान केलं. माऊली स्वप्नात गेले, काय पाहिजे आपल्याला, म्हणले धन ध्यान मुक्ती. आता माऊलीने विचार केला, हे करील ते काय नो हे महाराज, पण परी पाहे बीज शुद्ध अंगी, श्रद्धा तर पाहिजे ना. यांची पूर्ण श्रद्धा नाही, पण तुकोबरायाचं ज्ञानोबरायाचं तुकोबरायावर खूप प्रेम. कारण तुकोबराय म्हणजे साक्षात नामदेव महाराज, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. आणि मग तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आमातुर काजो अवतार नामयाचा. त्याची तुझं काही घडले रे निंदा. रामेश्वर भट्टाच्या प्रसंगात तुकोबरायांनी रामेश्वर भट्टाला ज्ञानोबरायांनी रामेश्वर भट्टाला तुकोबरायाच्याबद्दल आमच्या अंतःकरणात काय भावना आहे त्या प्रसंगात बोलत आहेत. आणि मग त्या धरणेकराच्या माध्यमातून तुकोबराय जगाला कळावे, एक मारुती बाबाचं गोड वाक्य आहे. आळंदीत आल्यास असला की मनुष्य माऊलीच्या नजरेतून पडता कामा नये, एवढीच त्यांनी काळजी घ्यावी, बाकी काहीच नाही. कारण माऊलीच्या नजरेतून जर पडला तर पांडुरंगाने त्याला उचलायचं ठरलं तरी ते अशक्य आहे. आणि माऊलीच्या नजरेत तो वंदनीय आहे, माऊलीच्या नजरेत त्याचा आदर आहे, माऊलीला तो योग्य वाटतो, तोपर्यंत पांडुरंगाने ठरवलं तरी त्याचं काही वाकडं करू शकत नाही, असं बाबा बोलले एकदा. म्हणजे इतकं ज्ञानोबरायाचं असाधारण महत्त्व आहे. आणि ज्ञानोबरायाने ठरवलं तुकोबराय जगाला जाणून द्यायचे. लोक म्हणत असतील, वेड्या तुका विचार करी बडबडे फार, पण अनुरुणू या तोकडा तुका आकाश एवढा, हे तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, हे माऊलीने ठरवलं तुकोबराय जगाला जाणून द्यायचे. तर आता हा प्रसंग योग्य आहे, जसेल यांचा अधिकार नाही, पण तुकोबराय या लोकाला कळता येईल. मग त्यांना सांगितलं तुम्ही आता हायकोर्टात जा. मग ते तुकोबरायाकडे गेलेत. मग तुकोबरायाचा तर स्वभाव नाही, उलट तुकोबराय निज धामाला जाताना सगळ्याला चाला म्हटले, कोणी यायला तयार नाही, पण लोक ठक जाताना म्हण लागले, जाता जाता काहीतरी आशीर्वाद द्या. तुकोबराय म्हणतात, कर्मे धर्मे तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. जसं तुमचं कर्म जसं तुमचा धर्म तसं तुमचं कल्याण आहे तर भिवंडी. मग तुकोबराय असं बोलतात म्हणजे तुकोबरायचा तो स्वभावच नाही. पण कधी कधी आपल्या स्वभावात नसणाऱ्या गोष्टीसुद्धा भिडे खातर करावे लागतात. आणि तुकोबरायला ज्ञानोबरायाची भीड पडली. हे गिऱ्हाईक ज्ञानोबरायाने पाठवलं आणि तुकोबरायाने विचारलं काय, तर धन ज्ञानमुक्ती. तुकोबराय म्हणायला लागलेत, आता काय आहे, माऊलीने पाठवलं नाही तर म्हणता येत नाही. मग तुकोबरायाने त्यांना 11 अभंगाचं एक पत्रक दिलं आणि काय ते हे दिलं, श्रीफळ दिलं. तर ते म्हणायला लागले, मी काय कीर्तनकार बुवा आहे का
मला धन ज्ञान मुक्ती पाहिजे हे काय? ते श्रद्धाहीन आहे. अश्रद्धाना पुरुषा धर्मशास्त्रपर्यंत अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमने. त्यांनी त्याग केला, ते निघून गेले. तुकोबराय माऊलीला म्हणतात, मनुसंवाद केला. तुका म्हणे वैमनाशी संवाद मनोमिलन झालं. माऊली तुम्ही पाठवलं, आम्ही देव केलं, त्यांनी स्वीकारलं नाही. माऊली म्हणले नका चिंता करू, आपलं कार्य झालं. ते निघून गेले. तर तुकोबरायने विचार केला, आता याचं करायचं काय? ते समोर कोंड्या ब्राह्मण आहे, ते चोदवीत म्हणायचे. रामेश्वर भट्टाने त्यांना चोदवीत सांगितलं, पण त्यांना ते येईना पडिले वळण इंद्रिया सकळ. मग रामेश्वर भट्टाच्या स्वप्नात देव गेले म्हणले. ते म्हणतात तेच बरोबर आहे, कारण त्याने मला डोल येतो. रामेश्वर भट्टाने क्षमा मागितली. त्याला सांगितलं, कोंड्या ते चोदवीतच बरोबर आहे बाबा, तुझ्या भजनाने देवाला डोल येतो, तू म्हणत राहा. पण त्या कोंड्याला वाटायचं, मला तसं एक अभंग म्हणता येतो, मला तसं पुराण सांगता यावं, मी पौराणिक व्हावा. आणि सामान्याने जाणता राजे शिवछत्रपतीच्या दरबारातला पौराणिक व्हावं, पण येत काही नाही. मग तुकोबरायने त्याला दिलं, तुला पौराणिक व्हायचं ना, कीर्तन प्रवचन घे. त्या धरणेकरी प्रकरणातला 11 अभंगाचं एकदा पारायण केलं त्याने, तर तो राजे शिवछत्रपतीच्या दरबारातला पौराणिक झाला. महिपती बाबाला येतात. आणि राजे शिवाजी राजे शहाजी राजे शंभूराजे आयुसाहेबांनी समोर बसवून खाऊन कोंड्याने पौराणिक सांगावं, म्हणजे त्याला तर ज्ञान लाभलं. धनही त्या शिरपळाच्या माध्यमातून त्यांनी यात्रा पूर्ण केली. त्या उरलेल्या धनातून माऊलीच्या मंदिराचा जीर्णोद्धार, पांडुरंगाचं देवतल्या मंदिराचं बांधकाम, हे सगळं घडलं. आता प्रसंग माझा संपला. तो कोंड्या असामान्य आहे, पण असामान्य असणारा कोंड्या त्याला राजे शिवछत्रपतीसारख्या जाणत्या राजाने त्याच्या मातापित्यासहित समोर बसून दादोजी कोंडदेवासारख्या जाणत्या विभूतीने ऐकावं, यांनी पुराणातली चर्चा करावी. आणि एक पुराण 18 पुराणातली चर्चा करावी. म्हणजे सामान्यकडनं असामान्य कार्य जगद्गुरु तुकोबरायाने करून घेतलं. हे त्यांचं अकर्तुम सामर्थ्य आहे. आणि शेवटचं अन्यथा कर्तुम सामर्थ्य असताना निंदनीय लोक वंदनीय करणं, हे अन्यथा कर्तुम सामर्थ्य आहे. खरं पाहिलं तर जगद्गुरु असेल 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण कंठस्थ असेल, सामान्य असती नाही रामेश्वर भट्ट म्हणजे. पण एवढी असामान्य असते असताना अक्षराक्षरा वेगळा तुका होऊन निराळा, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे, साळुकी मंजुळ बोलत शिवाने, शिकविता धरणी वेगळाची करविता धनी वेगळाची, असं म्हणता. हे मी करवत नाही, परमात्मा माझ्याकडनं करून घेतो, तरी सुद्धा बुडवायला लावतात वह्या. रामेश्वर भट्ट असेल, तो अंगडशा फकीर असेल, चिंतामणी देव असेल, ही त्या काळातली मोठी प्रस्त जरी असली तर काही छोट्या छोट्या गोष्टी त्यांना कळालेल्या नाही. तुकोबरायाची आवेलना घडली. आणि हरिजनाची कोणानं घडावी निंदा, सात गोविंदा नाही त्यांचे. एक काळ ती निंदनी ठरली पात्र, पण ती तुकोबरायाच्या संपर्कात आल्यामुळे वंदने ठरली. बरं, त्यांचं सोडून द्या. ते सालोमालो प्रकरण जर आपण पाहिलं तर त्यांनी तर अभंग तुकोबरायाचा घ्यावा, चोरून आणावा, आणि तो आपला म्हणून शेवटी सालो म्हणे मालो म्हणे लावून तो खपवावा. पण आत्ता मागे दौंड तालुक्यात मी कीर्तनाला गेलो, तिकडे सालोमालाचं गाव आहे, ते संताजी पवार त्या प्रसारामध्ये. मी काच खाली घेतला, ते ओढा तलाव, तिथं पाहत असताना 2 तरुण माझ्याकडे आले. महाराज जी आरी. म्हटलं जी आरी, ओळखलं का आम्हाला? म्हटलं तुमचं माझं काही घराला घर नाही, दाराला दार नाही, बांधाला बांध नाही, ओळखण्याचा काय प्रश्न? अहो ओळखलं पाहिजे महाराज, मला काही मिळ आहे ना. म्हटलं का बरं? अहो म्हटलं तुम्ही ना आपण एका क्षेत्रातले, तरी काही मिळ आहे ना. म्हटलं अहो आता तुमच्याकडे माळी दिशेनं गळ्यात, कपडाला गंध नाही, वारकरी पोशाख नाही, तुम्ही ना एका क्षेत्रातले कसे? मग ते म्हणले सालोमालो ओळखता का? सालोमालो. म्हटलं हो, ऐकून आहे चरित्र. म्हटलं काय? त्यांचे गावकरी आहोत आम्ही. मी उतरू म्हटलं हो, दर्शन घेतो तुमचं. नाही दर्शन नका घेऊ, म्हणून म्हटलं म्हणजे आम्ही एका क्षेत्रातले. आता सालोमालो त्या काळातले निंदनीय, पण आज त्यांच्या गावाचे आम्ही आहोत म्हणल्याच्या नंतर ते हक्काने ना आपण त्यांना दंडवत नमस्कार करण्याची भावना झाली ना. आता काय झालं, ही निंदनीय माणसं पण वंदनीय झाली. याचं एकमेव कारण आहे, कारण काय लोह परिसाच्या अंगी मिळो का फोडतीय प्रसंगी ज्ञानोबराय म्हणतात. पण ते सुद्धा आपल्या महिमाने धातू परिचय केले सोने. ते लोखंड परिसाला फोडण्याकरता जरी आलं तरी त्याचा अंगसंग घडल्यामुळे वस्तू सामर्थ्याने त्याचं सोनं झालं ना. तशी सगळीच मंडळी तुकोबराय रूपी परिसाला तोडण्याकरताच आलेली आहे, पण ती खापर म्हणून नाही आली, किमान लोखंड म्हणून आली. म्हणून तो मागे एकदा बोललो वाटतं, मंबाजीबुवा तुकोबरायचं रोजचं गिऱ्हाईक प्रवचन ऐकायला बसलेला. आणि एक दिवस मंबाजीबुवाने तर तुकोबरायला कीर्तनाला बरं वाटे ना, कोंड्याकडे विना द्याला, तो अभंग त्याला गायला सांगितला. आणि मधल्या वेळात तेलाची वाटी घेऊन मंबाजीबुवाला जाऊन घेऊन आले तुकोबराय. पण मंबाजीबुवा तुकोबरायच्या कीर्तनावर प्रेम होतं किंवा तुकोबरायवर प्रेम होतं म्हणून कीर्तनाला यायचं का? चंद्रशेखर महाराज त्यांची वाणी अत्यंत रसाळ आहे, सात्विक आहे,
शक्यतो माऊलीसारखीच गावंडिया मूर्खो असे शब्द वापरते त्यांची वाणी. कठोर शब्द महाराज कधीच बोलत नाही. पण त्यांचं मी प्रत्यक्ष ऐकलं, यूट्यूबला सुद्धा आहे तुकोबरायचं चरित्र त्यांची गाथा. तर ते म्हटले तिथं तो झक मारायचा असे शब्द महाराजचे आहेत. म्हणले का तो तिथे यायचा, तर तुकोबरायाच्या कीर्तनात आल्याच्या नंतर त्याच्याकडे 4 लोक यायची, अरे हा तुकोबरायाचा स्रोत आहे म्हणून तो यायचा. म्हणजे आपला मान सन्मान टिकवण्याकरता यायचा, तुकोबरावर प्रेम म्हणून यायचा नाही. मग तुकोबरायाचा द्वेष पण आजही मंबाजी बाबा कोण विसरू शकतो. वंदनीय झाले नाही पात्र मंबाजी बाबा, सालोमालो हे सगळी. म्हणजे अंगीकार ज्यांचा केला नारायण, महाविष्णूचा अवतार तुकोबराय, निंदित येई ते निवंदे केले म्हणून ते तुकोबरायाचं एक प्रकारचं अन्यथा कर्तुम सामर्थ्य आहे. एवढ्या विस्ताराची अपेक्षा नाही, पण आपण आता तुकोबराय ज्ञानोबरायच्या पंचक्रोशीत आहोत. आणि सहजोगाने विषय आला तर जसं परमात्म्याकडे सर्व शक्ती आहे, नाम सर्व सामर्थ्य आहे, तसं ज्ञानोबराय तुकोबराय आदि करून सकल संतांकडे त्रिविध प्रकारचं सामर्थ्य आहे. आणि या तिन्ही सामर्थ्याने जे युक्त असतो त्याला समर्थ असं म्हणतात. तिन्ही सामर्थ्य नसेल तर असमर्थ आहे. जीव हा असमर्थ आहे, परमात्मा मात्र समर्थ आहे. म्हणजे तत्पदाचा वाच्य असणारा ईश्वर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम या त्रिविध सामर्थ्याने समर्थ असल्यामुळे त्याला सर्व शक्तिमान असं म्हणतात. पुढचं पद आहे 2. दुसरा परिचय ईश्वर तत्वाचा. सर्वज्ञ म्हणजे सर्व वस्तूला जाणणारा आहे, सर्व वस्तूला जाणणारा परमात्मा आहे. सर्वज्ञ श्रुती स्मृतीमध्ये दोघाला शब्द वापरलेले आहेत, एक वेदाला आणि 2 परमात्म्याला. वेदाला सर्वज्ञ म्हणतात आणि परमात्म्यालाही सर्वज्ञ म्हणतात. वेदाला सर्वज्ञ कल्प म्हणतात आणि परमात्म्याला सर्वज्ञ असं म्हणतात. सर्वज्ञ असणाऱ्या परमात्म्याचं ज्ञान करून देणारा वेद आहे ना, काय 4 सूत्रापैकी शास्त्र योनित्वात, म्हणजे परमात्म्याला जाणण्याची योनी म्हणजे साधन कोण आहे तर वेद आहे. म्हणजे वेद एक सर्वज्ञ आहे आणि दुसरा परमात्मा सर्वज्ञ आहे. त्या सर्वज्ञ कल्प वेदाचा उद्गाताच प्रगट करताच परमात्मा आहे. म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणतात, जयाचे निस्वासी जन्म झाले वेदरासी, किंवा जया निद्रिताचा गुरु हा वेदार्थ सागरू असं म्हटलेलं आहे. असा असणारा वेद सर्वज्ञ आहे आणि त्या वेदाचा निर्माता म्हणजे कंसात त्याला प्रगट करणार, कारण वेद सुद्धा अनादीच आहे. असा असणारा परमात्मा सुद्धा हा सर्वज्ञ आहे. पण मग परमात्मा सर्वज्ञ आहे म्हणून चालणार नाही. परमात्म्याची सर्वज्ञता सिद्ध होते का? हो. कारण परमात्म्याच्या सर्वज्ञतेवर आक्षेप घेणारे दूरचे नाही, जवळचे आहेत. म्हणजे परमात्म्याचे जवळचे म्हणजे अत्यंत जवळचं, म्हणजे अगदी ग्रस्ती आश्रमात विचार केला तर सर्वाधिक जवळची पत्नी वाटते ग्रस्ती व्यक्तीला. म्हणजे अगोदर जरी माता पिता वाटले तर एकदा विवाह झाल्याच्या नंतर ती जवळची वाटते. तशी माता लक्ष्मी परमात्म्याची जवळची आहेत. पण माता लक्ष्मीने परमात्म्याच्या सर्वज्ञतेवर आक्षेप घेतला. कारण मी विश्वंभर आहे, विश्वम बिभरती ती विश्वंभरा. एक दिवस लवकर जेवायला वाढून बसलेत आणि दुसऱ्या दिवशी 10 वाजले तरी महात्मे बसेना. म्हणले का? म्हणले आज सर्व जेवले नाही, सर्व जेवल्याशिवाय मला जेवता येत नाही. मग म्हटले म्हणजे तुम्हाला भूक लागली म्हणजे सगळे जेवलेत आणि तुम्हाला नाही लागले म्हणजे सगळे जेवायचे राहिलेत, असं तुम्ही पळवाट काढता की काय? असं माता लक्ष्मीला वाटलं. म्हटले विश्वास नसेल तर परीक्षा पहा. आणि परीक्षा अंती ज्या वेळेला माता विचारते याच्यात काय? म्हटले तूच पहा. तर त्यात म्हणतो त्यात मुंगी निघाली आणि तिच्यात सुद्धा तोंडामध्ये साखरेचा दाना. आणि आईसाहेबांनी विचारलं हा कधी? म्हटले तू डबी बंद करत होती त्याच वेळेला ठेवला. म्हणजे परमात्म्याची सर्वज्ञता इथे स्पष्ट होते. दुसरं, पितामह भीष्म म्हणतात, देवा कुर्वते कर्म भोगाय कर्म कर्तूंची म्हणजे ते नद्याम किटा वार्थ दावर्तांतरामाश्रुते व्रजंतो जन्मनो जन्म लभंते नैव निर्वृत्तीम, किंवा प्राग कर्मानं भोगादेव क्षय, भोगूनच कर्म संपावं लागतं. आग कर्मे जय उरावेन तर इथे सुखदुःखी फळा यावे माऊली म्हणतात. केले कर्म झाले नाथ बाबा म्हणतात. भोगतो गडे संचित वाचून तुकोबराय म्हणतात. म्हणजे कर्म भोगल्याशिवाय सुटका नाही, पण केलं तर भोगायला यावं ना. देव म्हटले हो. मग हो काय? मी केलंच नाही तर मला हे का आलं? म्हटले या जन्मात नाही केलं पण मागच्या जन्मात तुम्ही केलं. आणि मग त्या प्रसंगात भगवान परमात्म्याने मागच्या 7व्या जन्मातला घडलेला सगळा प्रसंग प्रत्यक्ष तो एक प्रकारचा चित्रपट पितामह भीष्माला दाखवला. आणि पितामहाच्या त्या प्रसंगात परमात्म्याची सर्वज्ञता स्पष्ट झाली. आणि त्याच्यापुढे भक्तराज अर्जुन म्हणतात देवाला, तो विवस्वान बहु काळीचा आणि तू तो श्रीकृष्ण सापेचा. मग तू त्याला उपदेश केला हे आम्ही कसं मान्य करावं? त्यावेळेला भगवान परमात्म्याला अर्जुन सांगतात, बहुनेमी व्यतीताने जन्माने तवच अर्जुन तान्यहम वेद सर्वाने नत्वम वेत्थ परंतप. आपले मृदंग महर्षी पांडुरंग बाबा वैद्य बाबा विनोदाने म्हणायचे, जन्माने तवच अर्जुन तान्य अहम वेद सर्वांनी नत्वम ताने अहम वेद काय बहुनेमी व्यतीताने. मे म्हणजे माझा जन्म मे महिन्यात, जन्माने तवच अर्जुन तुझा जन्म 4 जूनला झाला.
असा त्याचा अर्थ आहे काय? तर बाबा म्हणायचे नाही की बहुनेमी वेतेत आणि जन्माने तवच अर्जुना तुझे आणि माझे जन्म पुष्कळ झालेत, पण तानी सर्वम अहम वेद, त्या सर्वाला मी जाणतो. न त्वम वेत्थ परंतप, परंतप हे शत्रुतापना अर्जुना तू मात्र जाणत नाही, मी जाणतो. अर्जुनाने विचारलं, वा तुझे आणि माझे जन्म पुष्कळ झालेत, नरनारायण आपण, मग मी जाणत नाही तू जाणतो असं कसं बरे? तर देवाने त्याचं उत्तर दिलं की बाबा उपाधी भेद आहे, वास्तव जरी अभेद असला तर औपाधिक भेद आहे. तुझी उपाधी काय? मलिन सत्वती अविद्या, ती अल्पज्ञत्वादी धर्म आरोपित करते. माझी शुद्ध सत्वात्मिका माया, म्हणून मला एकाच काळी एकाच वेळेला सर्व काळातलं सर्व वेळेतलं सर्व देशातलं मला कळतं, कारण मी सर्व काळात सर्व देशात आणि सर्व वस्तूत आहे. तुझा भूत भावी काळात अभाव आहे, वर्तमान काळात भाव आहे, त्यामुळे तू जाणत नाही मी मात्र जाणतो. म्हणजे त्या अर्जुनाच्याही प्रसंगामध्ये परमात्म्याची सर्वज्ञता स्पष्ट होते. असे अनेक प्रसंग आहे का जिथे परमात्मा काय आहे? सर्वज्ञ आहे. जसा सर्वज्ञ आहे म्हणजे ईश्वर, तसाच तो कसा आहे? विभू आहे. विभू म्हणजे व्यापक. आता विभू म्हणजे व्यापक म्हणत असताना व्यापकाची लक्षणं नैयायिकाने केलं तसा हा विभू नाही, किंवा मायेला जसं व्यापक म्हणतात तसा हा विभू नाही, तर हा निरपेक्षिक व्यापक अशा स्वरूपाचा विभू आहे. विभूनाम व्यापक. आपण मागे गेलं बघा, नैयायिकाला विचारलं व्यापक म्हणजे काय, आणि वेदांताला विचारलं व्यापक म्हणजे काय. तर वेदांतामध्ये व्यापकाची व्याख्या आहे स्वगत सज्जते विजाती भेद रहितत्वम व्यापकत्वम. ज्याच्या ठिकाणी स्वगत सज्जते विजाती भेद नाही त्याला व्यापक असं म्हणतात. आणि नैयायिकाला विचारलं व्यापक म्हणजे काय, ते म्हणतात सर्व मूर्तद्रव्य संयोगित्वम व्यापकत्वम. सर्व मूर्तद्रव्याशी ज्याचा संयोग असतो त्याला म्हणतात व्यापक. मग नैयायिकाला विचारलं तुम्ही व्यापकाचं लक्षण वेदांताचं का स्वीकारलं नाही? एकतर आम्ही नैयायिक आहोत हे कळालं पाहिजे, दुसरं म्हणजे व्यापकाचं लक्षण आम्ही वेदांताचं घेतलं तर आमचं व्यापकत्वाला आम्हाला बाद येतो. आत्मनिरावयव नैयायिकही मानतात. मी कोण आहे याच तरंगामध्ये आग्रहदेवाचा प्रश्न आहे ना, त्यावेळेचा हा प्रसंग आहे मागे. आत्मव्यापक नैयायिकही मानतात आणि आत्मव्यापक वेदांती मानतात, पण आत्मा एक वेदांती मानतात, आत्मा नाना नैयायिक मानतात. मग नाना असल्यामुळे निरावयव असल्यामुळे स्वगत भेद नाही, पण नाना असल्यामुळे दुसऱ्या आत्म्याशी सजाती आहे आणि देश आकाशादिकाशी विजाती आहे, हे दोन भेद त्यांच्यावर येतात. म्हणून स्वगत सज्जते विजाती भेद रहितत्व व्यापकत्व हे लक्षण घेतलं तर त्याच्या अंगलट येतं. म्हणून त्याने व्यापकाचं लक्षणच बदलून टाकलं, सर्व मूर्तद्रव्य संयोगत्व व्यापकत्व. जसं आकाश निरावयव आहे आणि सगळ्या मूर्त पदार्थाशी त्याचा संयोग आहे, पण सगळ्यातून ते भिन्न आहे. आगा आकाशिकी नाही, नरिगे कवणे ठाई परी, ते पुढची आता ओवी आठवत नाही, पण मळीची ना गुंतीची ना, म्हणजे आकाश सर्व कुठे नाही तर सर्वत्र आहे, आणि कशात प्रवेश नाही सगळ्यात प्रवेश आहे. पण कशापासून ते मलिन झालं? धूळ त्याला म्हणजे चिखल त्याला मलिन करू शकत नाही, वारा त्याला सुकू शकत नाही, अग्नी त्याला शुष्क करू शकत नाही, वाळू शकत नाही, असं ते आहे. तसा परमात्मा आहे असं आम्ही मानतो. म्हणजे मूर्तद्रव्य संयोगित्वम व्यापकत्वम असं व्यापकाचं लक्षण त्यांनी केलं. आणि स्वगत सजती विजती भेद रहितत्वम व्यापकत्वम हे लक्षण वेदांताने केलं. आणि परमात्मा म्हणजेच आत्मा आणि आत्मानाम परमात्मा दोन्ही एकच आहे. व्यष्टी समष्टी उपाधी बाजूला सारले तर, कारण औपाधिक भेद वास्तव अभेदाची लाभाने करत नाही. आणि मग देशकाळ वस्तू भेद मावळाला आत्मा निर्वाळाला विश्वाकार. गुरुदेव चंद्रशेखर महाराजचे शब्द आपण पाहत असतो, कणाकणात क्षणाक्षणात मनामनात व्याप्त आहे, म्हणून तो कसा झाला? विभू. म्हणजे पंचदशीतलं वाक्य आहे, न व्यापित्वात देशतांतो नित्यत्वात नापी कालत न वस्तू तुम्ही सर्वात्म्यात अनंतिम ब्रह्मणी त्रिधा. सगळ्या देशात तो आहे म्हणून देश परिचित नाही म्हणजेच कणाकणात, सगळ्या कालात तो आहे म्हणून काल परिचित नाही म्हणजेच क्षणाक्षणात, आणि सर्व वस्तुत्व आहे म्हणून वस्तू परिचित नाही म्हणजेच मनामनात. असा असल्यामुळे तो काय झाला? विभूनाम व्यापक आहे. जसा व्यापक आहे तसं चौथं लक्षण करतात, ईश म्हणजे सर्वांचा प्रेरक आहे. ईशनात ईश्वर हा सगळ्याचं नियमन करतो. सगळ्याचं नियमन करतो म्हणजे सगळ्याला प्रेरणा देतो. म्हणून आपण म्हणतो परमात्मा हा कर्मसापेक्ष फलदाता आहे. तेव्हा एक प्रसिद्ध भावगीत आहे, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसा फल देतो रे ईश्वर. म्हणजे आणि मागे आपल्याकडे गेलं त्याच्याकडे वैषम्य आणि नैर्घृण्य दोष नाही, परमात्म्याकडे विषमता नाही, निर्दयता नाही. मग हे जगात दिसतं ते त्याची संगती काय? तर एक तर प्रवाह रूपाने सृष्टी अनादी आहे आणि ज्याचं कर्म जसं असेल तसा तो फल देतो. म्हणून उलट मुलाला सुख देणं हेच त्याचं पालन करणं नाही. मागे विषय गेला तर एखाद्या घरामध्ये दोन पुत्र असेल आणि एक व्रात्य असेल म्हणजे व्रत सोडून वागणारा, आणि एक व्रतस्थ असेल
तर व्रतस्थ असणाऱ्या पुत्राला वडील बक्षीस देतात, कौतुक करतात, आणि वरात ते सोडून वागणाऱ्याला शिक्षा करतात. पण दोन्हीचं हे पालन करणंच आहे. तसा एक अनाचार करत असेल तर त्याला भक्ता राखे पायापासी आणि दुर्जनासी संवारी, या माध्यमातून भगवान परमात्मा एकाला शिक्षा देऊन आणि एकाला बक्षीस देऊन ज्याची सत्प्रवृत्ती अनेक वाढवतात आणि त्याला दुष्प्रवृत्तीवरून बाजूला काढतात. अशा पद्धतीने सगळ्याला प्रेरणा देणारा, म्हणजे आत्ताच आपण वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता म्हटलो, अशा पद्धतीने सगळ्याचा प्रेरक कोण आहे? हा परमात्माच आहे. म्हणजे परमात्मा झाला प्रेरक आणि जीव झाला प्रेर्य आहे ना. अशा पद्धतीने परमात्मा सर्वाचा प्रेरक आहे. पाचवं सांगतात ईश्वर पदाचा परिचय देताना, स्वतंत्र म्हणजे कर्माधीन नाही. म्हणजे परमात्मा कर्माच्या अधीन नाही, उलट कर्म त्याच्या अधीन आहे. म्हणून मागे जीव आणि ईश्वर पूर्वपक्ष बोलला होता की सगुण आपल्या ब्रह्माचं प्रत्यक्ष होतं. तर शिष्यानेच त्याचं खंडन करताना सांगितलं होतं ब्रह्माचं प्रत्यक्ष होत नाही. आणि त्यावेळेला मग त्याच्या अधिष्ठानाला रामकृष्णादी मूर्तीचं प्रत्यक्ष म्हणजेच ब्रह्माचं प्रत्यक्ष पूर्वपक्ष बोलला. तर त्याला सांगितलं बाबा अवघाचे आकार ग्रासियाला काळे एकची निराळे हरीचे नाम, तर यत कृतकब्दा नित्यम, म्हणून त्यांचं प्रत्यक्ष म्हणजे ब्रह्माचं प्रत्यक्ष नाही. अहो म्हणले त्यांच्या अधिष्ठानाचं, म्हणले पशुवदेकाचं आहे अधिष्ठान ब्रह्मच आहे. मग तो आला होता गुरु बनायला, आपण त्यावेळेला बोललो बनला शिष्य, तो म्हणू लागला रामकृष्णामध्ये आणि जीवामध्ये असा काय फरक आहे का पुराणाने त्याला ब्रह्मता प्रतिपादन केली. त्यावेळेला शिष्याने सांगितलं होतं का पहिलं म्हणजे त्यांचं शरीर भूतकार्य आहे जीवाचं, देवाचं नाही. दुसरं जीवाला अहममा अध्यास आहे, देवाला नाही. तिसरं जीवाला गुरु शरणांगतीची आवश्यकता आहे, देवाला नाही. आणि तिसरं जीवाला अविद्याकृत अहममा अध्यास आहे, देवाला नाही. त्यामुळे पुराणाने त्याला ब्रह्मरूपता सांगितली. पण त्या रामकृष्णादी मूर्तीचं प्रत्यक्ष म्हणजेच ब्रह्माचं प्रत्यक्ष आहे असं म्हणता येणार नाही, असं त्या पुराणमतवादी मध्यस्थाचं खंडन केलं. म्हणजे त्या प्रसंगामध्ये पाहिलं तर परमात्मा हा कर्माच्या अधीन नाही, जीव हा कर्माच्या अधीन आहे. म्हणून कर्माच्या अधीन असल्यामुळे जीव झाला परतंत्र आणि परमात्मा झाला सर्वतंत्र स्वतंत्र. त्याला कोणाचाही कधीही मार्गदर्शन घ्यावं लागतं किंवा दाखवलेल्या वाटेवरच चालवावं लागतं असं नाही. आता त्यांनी चालवून दाखवलं रामावतारात, तो जगासमोर आदर्श ठेवण्याकरता. पण कृष्ण अवतारात पाहिलं तर ते कोणाच्या अधीन आहे? कोणाच्या अधीन आहे? सर्वतंत्र स्वतंत्रत्व घडोघडी परमात्म्याने आपलं प्रगट करून दाखवलं. प्रतिज्ञा केली करी शस्त्रांडधरी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार युक्तीच्या गोष्टी सांगितल्या. म्हणून वेळ प्रसंगी शस्त्र धरावं लागत नाही, शस्त्र जवळ नाही तर मूर्ख चाक घेऊन परमात्मा पितांबर भीष्मावर तुटून पडले. याचा अर्थ ते कर्माच्या अधीन नाही. आणि परोक्ष म्हणजे जीवास प्रत्यक्ष विषय होत नाही. बाबा 4 रूप सांगत असतात ईश्वराचे, सगुण साकार, निर्गुण निराकार, निर्गुण साकार आणि सगुण निराकार. या 4ही रूपाने पाहिलं तर परमात्मा हा चर्मचक्षुचा विषय नाही. या चर्मचक्षुला डोळ्याला परमात्मा दिसत नाही. अहो मला अनेक भक्तांनी पाहिला, अनेक भक्तांनी जरी पाहिला तर या चर्मदृष्टीने नाही पाहिला, भावदृष्टीने पाहिला किंवा निर्गुण निराकार ब्रह्म ज्ञानदृष्टीने पाहिलं जातं. अर्जुनाला तरी ज्या वेळेला अर्जुन विभूती योग 10व्या अध्यायामध्ये ऐकतात, 75 विभूती ऐकतात आणि म्हटले देवा तुम्ही बोलताय त्रिकालबाधित सत्य आहे, पण आता जे कानाने ऐकलं नाही ते डोळ्याने पाहण्याची इच्छा आहे. थोडक्यात तुमचं विश्वरूप मला कानाने ऐकलं ते दाखवा. परमात्म्याने लगेच ते शतशोत सहस्रश नाना विधाने दिव्य आणि नाना वर्णाकृतीनेच ते प्रगट केलं. पश्य पश्य पहा पहा. अर्जुन म्हणायला लागला काय पहा? अरे आंधळ्यापुढे सिनेमा दाखावा आणि बैऱ्यापुढे संगीत मैफिल ठेवावी, तसा प्रकार आहे. ते पाण्याच्या अगोदर पाण्याची दृष्टी तर दे. मग देव म्हणतात दिव्यम ददामी ते चक्षु पश्चिमे योग महेश्वरम. ती दिव्य दृष्टी दिली आणि मग अर्जुन त्या रूपाला पाहता झाला. अगोदर पाण्याला असमर्थ ठरला. याचाच अर्थ चर्मचक्षुला तो परमात्मा विषय होत नाही, त्याला पाहण्याकरता एक दिव्य दृष्टी लागते किंवा भगवत कृपेने प्राप्त झालेली प्रेम भावदृष्टी लागते किंवा ज्ञानदृष्टी लागते, तरच त्याचं निर्गुण निराकार सगुण साकार सगुण निराकार निर्गुण निराकार हे रूप आपल्याला प्रत्यक्ष होतं, अन्यथा नाही. म्हणजे चर्मचक्षुच्या दृष्टीने पाहिलं, जीवाच्या दृष्टीने पाहिलं तर ईश्वर हा नित्य परोक्ष आहे. आणि पुढे परिचय देताना म्हणतात माई म्हणजे माया ज्याच्या अधीन आहे. माया परमात्म्याच्या अधीन आहे, जीव मायाच्या अधीन आहे, पण परमात्म्याच्या माया अधीन आहे. म्हणून 7व्या अध्यायामध्ये परमात्मा स्वमुखाने सांगतात. श्रीमद भगवद्गीतेमध्ये स्वमुखी आपण सांगितो श्री विष्णू श्रीगीता प्रश्न अर्जुनेशी दैवी येशा गुणमयी मम माया दुरत्या मामे प्रपद्यंते माया मेतांतरंती ते. मग देवाला विचारलं ठीक आहे, मग अशी जर तुमची माया आहे तर काय? म्हणले या मायातून तरुण जाण्याकरता तुम्ही स्वप्रयत्न जर कराल
तर मग येते एक नवलाव जो जे की जे तरुण पावतो तो आपाव होई ते ऐका. मग स्वयंबुद्धीच्या बाहेर गाले त्याची सिद्धीचे नाही एक जाणवीचे डोई गरबीची गेले. मग आता आम्ही काय करावं म्हणजे काही नाही येतं एकच लिला तरले जे सर्व भावे मज भजले त्या आईलची थडी सरले मायाजळ. आणि मग तिथे भगवान शंकराचार्य सुद्धा वर्णन करताना पांडुरंग अष्टकामध्ये म्हणतात प्रमाणम भवाब्दे रिदम्माम कानाम नितंबक्कराभ्याम धृतोन तस्मात विधातोय सत्य धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तिथे वक्त्याने अनेक भाव काढले. परमात्म्याने कमरेवर हात का ठेवले. एक म्हणलं आता कंटाळून गेला असं उभा लावून कंबर दुखत असेल म्हणून कमरेवर हात ठेवले. चंद्रशेखर महाराजांनी लय गोड बरेच भाव काढले. पण वस्तुस्थिती त्याची काय आहे कमरेवर हात ठेवण्याचं कारण भाऊसागर तरता कार्यकरिताचा चिंता पैलू बाज आता कटिकर ठेवण्या. त्याने सांगितलं बाबा जो मला अनन्य भावानं शरण आला त्याच्याकरता हा भाऊसागर कमरे इतकाच आहे. एकच खाली ज्ञानी भोगित संसार परमार्थ दोन्ही सरोवरा माझे अर्धा बुडाला वरवून खाली शीतळ पाणी असं म्हणावं. पाण्यातली भीती कोणाला आहे जो नकशिकांत बुडाला त्याला कमरेपर्यंत असेल त्याला पाण्याची बुडून मारण्याची भीती नाही. तसा संसाराची भीती कोणाला जो अनन्य भावाने मला शरण येत नाही त्याला जो मला शरण आला त्याला संसाराची भीती नाही. आणि संसाराची भीती कोणामुळे या मायेमुळे आहे. तुका म्हणे लासी माया नाचवी ती कैशी पण हीच असणारी माया त्याची आहे दासी. आणि मग दासी तिचा असणारा स्वामी धनी तो जर आपलासा झाला तर दासीची कोण भीती बाळगतो. तसा तो परमात्मा जर आपलासा झाला तर मायेची भीती नाही. याचा अर्थ मायी तो आहे म्हणजे माया त्याच्या अधीन आहे असा तो ईश्वर आहे. आणि पुन्हा शेवटी त्याचा परिचय देताना म्हणतात बंध मोक्ष रहित असा जो ईश्वर तो तत्पदाचा वाच्य आहे. त्याच ठिकाणी बंधच नाही म्हणजे मोक्षही नाही. अहो म्हणजे त्याला नित्यमुक्त म्हणतात. म्हणजे नित्यमुक्त म्हणतात बद्धमुक्त तो नाही हे सांगण्याकरता म्हणून तो कोबरायचं गोड वचन आहे बंधनाची नाही ठावे महामुक्त कासाया म्हणावे. किंवा संस्कृत पंक्ती आहे बंधा कालेपी बंध अभावा म्हणजे त्या ठिकाणी बंधच नाही म्हणून बंध सापेक्ष येणारा मोक्ष सुद्धा त्याच्या ठिकाणी नाही. म्हणजे बंध आणि मोक्ष कारण मोक्ष शब्द सुद्धा बंधाच्या सापेक्ष आहे आणि सापेक्षता त्याच्या ठिकाणी कुठलीच नाही म्हणून बंध आणि मोक्ष या दोन्हीने रहित असा असणारा जो आहे तो ईश्वर आहे. म्हणून म्हणतात असा जो ईश्वर तो तत्पदाचा वाच्यार्थ आहे. ज्यास बंध असतो त्यास मोक्ष होतो. ईश्वरास बंधच नाही म्हणून मोक्षही नाही. मग आता ईश्वर पदाचा आपल्याला भाव कळाला. आता तोम पदाचा वाच्यार्थ म्हणजे जीव पदाचा भाव काय हे सरळच आहे. सरळ फक्त वाचून घेतो. तोम पदाचा वाच्यार्थ जे आपलं तोम पदाचा वाच्यार्थ कोण जीव. आता जे जे ईश्वराचे धर्म सांगितले त्याहून विपरीत धर्म जाणायचे फक्त ज्याचे ठिकाणी असतात ते जीव चैतन्याचे अर्थात तोम पदाचे वाच्य म्हणावे. त्याचा भावार्थ असा आता ईश्वर सांगितलं होता सर्व शक्तिमान कर्तुमादी सामर्थ्य संपन्न तर कर्तुमादी तिन्ही सामर्थ्याचा अभाव असा अल्पशक्तिमान कोण झाला जीव. नंतर ईश्वर सांगितलं होतं सर्वज्ञ मुंगी के पाव में घुंगरू बजे सोबे भगवान सुनताय. तसं जीवाला कालची भाजी काय खाल्ली ही लवकर आज आठवत नाही असा जीव झाला अल्पज्ञ अल्पमती अल्पहीन असं तुकोबाराने एका जिज्ञासूची भूमिका घेऊन नाटात बोललेले पण आहे. नंतर परमात्मा त्रिविध परिच्छेद रहित आहे म्हणून विभू आहे. पण जीव हा त्रिविध परिच्छेद सहित आहे म्हणून जीव झाला परिच्छिन्न. किंवा स्वगत सजती विजती भेद रहित आहे म्हणून परमात्मा व्यापक. स्वगत सजती विजती भेद रहितत्व. जीव सावयव असल्यामुळे स्वगत भेद आहे. सजती असल्यामुळे सावयव असल्यामुळे स्वगत भेद आहे. एका जातीतले अनेक असल्यामुळे सजती भेद आहे. आणि अनेक एका सत्तेतले अनेक असल्यामुळे विजातीय भेदसुद्धा आहे. आणि एका देशात आहे एकाच कालात आहे एकाच वस्तूत आहे म्हणून त्रिविध परिच्छेदयुक्त सुद्धा आहे म्हणून जीव परिच्छिन्न आहे. तसंच परमात्मा तिकडे आपण ईश म्हणलो होतो म्हणजे प्रेरक तर जीव अनिश आहे म्हणजे प्रेरिय आहे. सगळ्याकडनं प्रेरित केला जातो. म्हणजे जन्माला आल्याच्या नंतर आई वडील शाळेत घातल्याच्या नंतर शिक्षक विवाह झाल्याच्या नंतर पत्नी मोठा झाल्याच्या नंतर मुलं पुढे नातू आणि पंतू सगळे त्याला प्रेरित करतात आणि सगळे त्याला एकच वाक्य वापरत असतात तुम्हाला काही कळत नाही. तरी याला वाटतं मला जे कळतं ते कोणालाच कळत नाही. असा जीव हा प्रेर्य आहे सगळ्याकडनं प्रेरित केला जातो म्हणून त्याला अनिश म्हणतात. आणि परमात्मा हा स्वतंत्र आहे म्हणजे कर्माच्या अधीन नाही. आणि जीव हा मात्र पूर्ण कर्माने बांधलेला आहे. कारण जीव उलट काय आहे माऊलीच्या भाषेत प्रकृती करी कर्मी ती म्या केली म्हणे भ्रमे ते करता येणे नामे बोली जे जीव. या दुसऱ्या वहीत माऊली म्हणतात पुढीलाचे ओझे आपल्या माता घ्यायचे तरी कान दाटी जे धनुर्धरा. जीव कर्माने बद्ध का झाला तर माऊलीने सांगितलं कर्तृत्वाचा मधू कर्मफलाचा आस्वादू या दोहीचे नावे बंधू कर्माचं की जीव अकर्ता सुद्धा करता होतो अशी इतकी जीवाला वाईट सवय आहे. तर करता झाल्याच्या नंतर तर करता का होणार नाही.
आणि मग कर्तृत्वाचं मत घेतो, फलाचा अभिलाष ठेवतो आणि मग तो बांधला जातो, अर्थात कर्माधीन होतो. आणि परमात्मा हा कर्तृत्वमत आणि फलाभिलाष घेतच नाही, त्यामुळे परमात्मा हा कर्माधीन नाही. आणि जीवात्मा हा परिचिन्न असल्यामुळे प्रत्यक्ष आहे, अनुभवही प्रत्यक्ष आहे, ज्याचा त्यालाही प्रत्यक्ष आहे आणि इतराला तर आहेच आहे. परमात्मा मात्र तसा नाही. आणि जीव हा अविद्या मोहित आहे आणि परमात्मा हा बंधमोक्ष रहित. आणि जीव हा अविद्या मोहित असल्यामुळे बंधमोक्ष धर्मवान असा, बंधमोक्ष सहित असा आहे. म्हणून म्हणतात अविद्या मोहित आहे. म्हणजे परमात्मा माया त्याच्या अधीन आहे आणि जीव हा म्हणजे परमात्म्याची उपाधी माया शुद्ध सत्वते असल्यामुळे त्याला पारतंत्र्य देत नाही. उलट पती जन्माला माझे उदरी मी झाले तयाची नवरी ही सर्व सामर्थ्य त्याला देते. उत्पत्ती विनाश, भक्तावर अनुग्रह निग्रह सगळं सामर्थ्य देते. आणि माया अविद्या ही अंबली सत्वते असल्यामुळे तिचा स्वभाव असल्यामुळे ते त्याला परतंत्र बनवते, आपल्या ताब्यात जीवाला घेते. म्हणून म्हणतात अविद्या मोहित जीव आहे आणि बंधमोक्ष रहित परमात्मा असल्यामुळे आहे, माया त्याच्या अधीन असल्यामुळे. आणि जीव अविद्येच्या अधीन असल्यामुळे बंधमोक्ष धर्मवान आहे. म्हणून म्हणतात बंधमोक्षवान आहे. आपले स्वतःचे स्वरूप कोणालाही प्रत्यक्षच असते, दुसऱ्याचे स्वरूप मात्र प्रत्यक्ष नसते. आणि म्हणून परोक्ष म्हटलेले आहे कोणाला? ईश्वराला. ईश्वरास मात्र आपले स्वतःचे स्वरूप ईश्वर स्वतःलाही जाणतो आणि अन्यालाही जाणतो. जसं सूर्य सगळ्या जगाचं प्रकाशन करतो, त्याच्या प्रकाशनाकरता अन्याची आवश्यकता नाही, पण त्यालाही प्रकाशित करणारा परमात्मा यदादित्यगतम तेजो जगत भासे ते केलं मी चंद्रमशी याच्याग्नोत तेजो विद्यमामकम. त्यामुळे परमात्मा सगळ्या जगाचं प्रकाशन करतो आणि त्याच्या प्रकाशनाकरता अन्याची आवश्यकता नाही. अशा अर्थाने स्वयंप्रकाश जसा आहे तसा तो सगळ्याला जाणतो आणि त्याने स्वतःला जाणण्याकरता त्याला इतराची आवश्यकता नाही, स्वतःला तो स्वतःच जाणतो. असा असल्यामुळे म्हणून म्हणतात दुसऱ्याचे स्वरूपही प्रत्यक्ष आपलं ईश्वरास मात्र आपले स्वतःचे आणि जीवाचे दोघांचे स्वरूप प्रत्यक्ष असते. ईश्वराचे स्वरूप ईश्वरास प्रत्यक्ष असले तरी मात्र मग त्याला परोक्ष का म्हटल्यावर जीवाच्या दृष्टीने, कारण जीवाच्या दृष्टीने ईश्वर अनित्य परोक्ष आहे. म्हणून म्हणतात जीवास प्रत्यक्ष नसते म्हणून ईश्वराला वर परोक्ष म्हटले आहे. ईश्वर धर्माहून विरुद्ध धर्मवान जीव चैतन्य हा तोम पदाचा वाच्यार्थ आहे. आजच्या चिंतनामध्ये तत्पदाचा वाच्यार्थ आणि तोम पदाचा वाच्यार्थ अर्थात जीवाचं आणि ईश्वराचं शास्त्रीयदृष्ट्या सुसंस्कारित जीवासमोर ठेवलेला जीव आणि ईश्वराचा यथार्थ परिचय म्हणजे हा परिच्छेद झाला. आता हा परिचय ज्याच्याकरता दिला त्या लक्षणाचा विचार आपण उद्याच्याला करूया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. हरी ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज